जय जय रघुवीर समर्थ। तुला मागतो रामदासा दयाळा, दिना कारणे देई आता कृपाळा। घडो भक्ती तुझी असे त्वा करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। तैसा मी एक वाग दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ। यांची पूजा वाचा बरळ, करू पाहे श्रीराम। समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील श्रोतेजन स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। आपण या श्रोतेजन चिंतनाच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सामाजिक अशा प्रकारच्या दोन्ही विषयांची सांगड, समर्थांचा दासबोध ग्रंथपाठीमागचा उद्देशच हा आहे की अध्यात्म आणि प्रपंच, प्रपंच आणि परमार्थ, प्रपंच हा व्यवहारातला विषय आणि परमार्थातला विषय असे दोन्ही एकत्र करणं। दोन्ही एकत्र करत असताना प्रपंचामध्ये जे सांगितलेलं आहे त्या प्रपंचाचंच एक सुंदर अशा प्रकारचं स्वरूप आपल्याला परमार्थामध्ये दिसलं पाहिजे। परमार्थ हा प्रपंचामध्येही असतो आणि परमार्थामध्येही एक प्रकारचा प्रपंच आहे। तुम्ही म्हणाल कसं बुवा आहे, दोन्ही एकत्र कसं असू शकतं? पहा, कोणतंही कर्म माणसाला करावं लागतं। जे कर्म करण्याची आवश्यकता आहे ते करणं खूप गरजेचं असतं। इथे समर्थांच्या या दासबोधातल्या चिंतनाच्या माध्यमातून आपण एक पाहावं की समर्थ इतक्या वाणीवरती प्रभू रामचंद्रांची, सरस्वतीची एवढी विलक्षण कृपा असताना सुद्धा, कारण वाणीवरती प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद आहेत, सरस्वतीचा आशीर्वाद आहे आणि अशा प्रगल्भ वाणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या समर्थांनी सुद्धा म्हणावं या ठिकाणी की तैसा मी एक वाग दुर्बळ। पहा, जेव्हा ही लीनता अंगी येते ना तेव्हा खरा परमार्थ साधतो। लीनता मला सांगा कुठे असून, प्रत्येक ठिकाणी लीनतेची आवश्यकता आहे। लीनता नाही किंवा लीनता नसते असा एकही विषय नाही। ती प्रपंचातही असते, व्यवहारातही असावी लागते आणि परमार्थाही असावी लागते। फक्त लीनता कशी असावी याची शिकवण परमार्थातून मिळत असते, म्हणून परमार्थाची आचरण आपण करायचं असतं। लीनता समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये खूप छान सांगितलंय, अतिलीनता सर्व भावे स्वभावे। ही लीनता काय करते हो? ही लीनता एकच काम करते, जना सज्जना लागे संतोष व्हावे। इथे समर्थ तेच करतायत। समर्थांचा तोच उद्देश आहे की माझ्या वाणीतून मी जे श्रोतेजन स्तवन करतो आहे, श्रोत्यांचं वर्णन करतो आहे, श्रोता म्हणजे नेमका कोण असेल तर तो प्रत्यक्ष भगवंताचं रूप आहे। ते प्रत्यक्ष भगवंताचा तो आविष्कार आहे आणि ते प्रत्यक्ष भगवंताचं प्रत्यक्ष रूप असल्यामुळे त्या रूपासमोर माझं बोलत असताना सुद्धा माझी वाणी कुंठित होते आहे, माझे विचार कुंठित होत आहेत। मला कुठल्याही प्रकारानं काय सांगावं हा सुद्धा माझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आहे, कारण सांगणारा मी, ऐकणारा जो श्रोता आहे तो श्रोता हा प्रत्यक्ष भगवंताचं रूप आहे, ते प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे। म्हणून समर्थ म्हणतात तसा मी एक वाणी माझी दुर्बळ आहे,
म्हणजे खऱ्या अर्थानं मी भगवंताचं रूपाचं वर्णन करत असताना मी श्रोत्यांचं स्तवन करतो आहे, मी रूपाचं वर्णन करतो आहे. अध्यात्मामध्ये जे वर्णन केलं जातं, जे सांगितलं जातं, ज्याची महती गायली जाते, ती आणि गाणारा हे परमार्थाच्या अंतिम ध्येयापर्यंत गेलेले नसतात. याचा अर्थ असा की तोपर्यंत ते कर्म आहे, तोपर्यंत ते करणं आहे, तोपर्यंत ते सांगणं आहे, जोपर्यंत बोलणं आहे, तोपर्यंत खरा परमार्थ साधत नाही. वाणी कुंठून जाते हो, वाणी थांबते, वाणी स्तब्ध पावते. आणि म्हणून समर्थ म्हणतात श्रोते परमेश्वराची केवळ. ते परमेश्वराचे रूप असल्यामुळं, परमेश्वराचं ते स्वरूप असल्यामुळे माझी वाणी कुंठित झाली. श्रोता परमेश्वराचं रूप आहे हे कशावरून समजावं? त्यांना बघितल्याबरोबर मला बोलणं काय ते सुचत नाही, मला काय सांगावं ते कळत नाही. यांची पूजा वाचाबरळ करूप आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे श्रोत्यांची, ऐकणाऱ्यांची मी पूजा करतो आहे, मी त्यांची अगदी महती गातो आहे, मी त्यांच्या पाशी जाऊन भगवंताचं रूप म्हणून मी त्यांच्या सान्निध्यामध्ये जाऊन राहण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या विचारांच्या माध्यमातून, माझ्या या दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून किंवा या संत स्तवनाच्या माध्यमातून, या श्रोतेजन स्तवनाच्या माध्यमातून मी प्रत्येक श्रोत्यातला परमेश्वर पाहतो आहे, मी प्रत्येक श्रोत्यातला आत्माराम पाहतो आहे, मी प्रत्येक श्रोत्यातला श्रीराम पाहतो आहे आणि मी प्रत्येक श्रोत्यातला श्रीकृष्णही पाहतो आहे. सगळी रूप, सगळ्या देवता, सगळे जे विचार असतात ते एका श्रोत्याच्या ठाई एकवटलेले असतात. ही समर्थांची भूमिका आणि हे समर्थांचे विचार या सामर्थ्य संपन्न वाणीतून व्यक्त होत असताना सुद्धा असा सामर्थ्य संपन्न वाणी लाभलेला महापुरुष म्हणजे संत श्रेष्ठ श्री समर्थ रामदास स्वामी महाराज सुद्धा म्हणतात की मी श्रोत्यांची ही अशा प्रकारानं पूजा करतो आहे. असा हा सुंदर समर्थांचा समर्थ विचार आपण या ठिकाणी इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.